कोतुळ या ठिकाणी मुळा परिसरातील सर्व शेतकरी बांधवांची उद्याच्या आंदोलनाच्या निमित्तानं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांना या पत्रकार परिषदेतून आम्ही आवाहन करतोय की उद्या ठीक 11 वाजता सुगाव फाटा या ठिकाणी या परिसरातील सर्व शेतकरी बांधव आणि त्यांचं सर्व कुटुंब त्या आंदोलनस्थळी सर्वांनी उपस्थित राहावं ही खऱ्या अर्थानं या पत्रकार परिषदेमागची भावना आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे काही आवाहन करण्यात आलेले 15 दिवस गेली सातत्यानं आम्ही या परिसरामध्ये सर्व शेतकरी बांधवांना जागृत केलेलं आहे। शासनाने या पिंपळगाव लघु पाटबंधारे तलावातून ज्या काही पाणी योजना या क्षेत्रामध्ये लाभ क्षेत्रामध्ये नसणाऱ्या गावांना ज्या काही दिलेल्या आहे त्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या आंदोलनाला उभे राहिलेलो आहोत। या लाभ क्षेत्रामध्ये असणारे पिंपळगावच्या लाभ क्षेत्रामध्ये असणारी जी गावं आहेत ती सुद्धा अजून पाण्यापासून वंचित आहेत, त्यासुद्धा सायपन जाणार आहे। एकूण 610 MSFTचं असलेलं हे लघु पाटबंधारे तलाव, त्यामधून डेड स्टॉक, त्यामधून बाष्पीभवन, त्यामधून लाभक्षेत्रात जाणाऱ्या जलसिंचन योजना, या सर्व पाण्याचा जर हिशोब केला तर आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या काही करोडो रुपयाच्या सायपन्स उभ्या आहेत त्या सर्व उभ्या राहतील। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही शासनाला जाग यावी म्हणून या ठिकाणी हे आंदोलन करतोय। प्रामुख्यानं यामध्ये आमची दुसरी एक मागणी आहे की ज्याप्रमाणे प्रवरेच्या पाण्याचं फेरवाटप झालं त्याच पद्धतीनं हरिश्चंद्रगड ते मुळा डॅमच्या टेलपर्यंत या पाण्याचं फेरवाटप व्हावं। आमच्या संगमनेर आणि अकोले तालुक्याचं हक्काचं पाणी शासनानं आम्हाला द्यावं। मग त्यातून जेवढं काही पाणी आमच्या वाट्याला येईल त्या वाट्यामध्ये आम्हाला परत एखादं या शासनानं त्याच्यावर काळजीपूर्वक अशी विचार करून आम्हाला उर्वरित पाणी या ठिकाणी द्यावं अशी ही एक मागणी आहे। आणि म्हणून मी सर्व या परिसरातील शेतकरी बांधवांना विनंती करतो, हे आंदोलन कुणाच्याही नेतृत्वाखाली नाही किंवा कुणाच्याही विरोधात नाही, अशा प्रकारचं हे आंदोलन आहे। आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या मुलाबाळांसह बायकांसह त्या ठिकाणी आपण आंदोलनाला यावं ही मी माझ्या या परिसराच्या वतीनं आणि लिंगदेव ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्या दिनांक 7/11/23 रोजी आपल्या पिंपळगाव खांड धरणामधून जे काही पठार भागावर पिण्यासाठी योजना जात आहे त्या योजनेच्या विरोधामध्ये आपण सर्व परिसराने एक भव्य रस्ता रोको आंदोलन आपण सुगाव फाटा या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे पाणी जर पठार भागावर जर पिण्यासाठी जर गेलं तर मुळा भागातला हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होणार आहे। त्याने सोसायट्यांमार्फत जिल्हा बँकेमार्फत मोठ्या कर्ज काढून पाईपलाईन योजना केलेल्या आहेत। आणि जर हे पाणी गेलं तर या शेतकरी कर्जबाजारीच होईल। असा यासाठी उद्या आपण रस्ता रोको आंदोलन करतोय। तरी मी तमाम शेतकऱ्यांना, सर्व ऊस उत्पादकांना, सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की उद्या सुगाव फाटा या ठिकाणी ठीक 11 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करतो। पिंपळगाव खांड पाणी बचाव कृती समिती, मुळा परिसर आणि तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने पठार भागात जी 64 कोटी रुपयाची 13 गावांची जी योजना नव्याने महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे, जल जीवन आणि जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून
निश्चित ही आमच्या मुळा पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांवर एक अन्याय करणारी एक मोठी योजना आहे. कारण मुळा पिंपळगाव खांड धरण हे मुळातच लघु पाटबंधारे एक छोटासा तलाव निर्मित केलेला आहे. त्याचं कारण बी तसं आहे, या पंचक्रोशीतील अनेक गावं दुष्काळग्रस्त आहे आणि म्हणून त्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना होण्यासाठी आणि उरलेलं पाणी शेतकऱ्यांच्या आमच्या लिफ्टसाठी असं या धरणाचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि म्हणून ही 64 कोटी रुपयाची योजना जर पठरा भागात जर गेली तर ती निश्चित आमच्या सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. म्हणून तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मुळा परिसरातील लाभ क्षेत्रातील गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने उद्याचं जे एक आंदोलनाचं शस्त्र हाती घेतलं आहे, निश्चित आमच्या सर्व मुळा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने अजितदादांक निवेदन दिलं, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांक निवेदन दिलं, परंतु त्यात कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं नाही का हे आम्ही बंद करू. म्हणून आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय. पठरा भागातील शेतकरी आपलेच आहेत, ते काही कुणी आमचे दुसरे कोणी आलेले नाही बाहेरून, परंतु आमचं एक मुख्य उद्दिष्ट आहे का त्यांना विशेष दुसरं धरण निर्माण करावं, तिथं एक 50-100 MCFTचं पाणी निर्माण करावं आणि मग ते पाणी त्यांनी तिथून उचलावं. परंतु आमच्या या छोट्याशा तलावातून फुटबॉल न टाकता ही योजना अतिशय मोठी आहे. निश्चित पिण्याचं पाणी तर नाहीच मिळणार आम्हाला, परंतु शेतकऱ्यांना सुद्धा पाणी मिळणार नाही आहे. ज्या योजना प्रस्तावित झालेल्या आहे आमच्या लाभ क्षेत्रातील त्यांना पाणी न मिळता हे संपूर्ण आमच्या शेतकऱ्यांना मोठा अन्याय होणार आहे. म्हणून आम्ही आज तमाम मुळा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला, सर्व मुलाबाळांसह बायकांसह हे आंदोलनात आम्ही सर्व सहभागी होणार आहोत. आबळवाडी असेल, अकलापुरा असेल तर आमच्या पूर्ण आंबोळ पैठणपर्यंत सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एक मोठं असं आंदोलन आम्ही उभारणार आहोत आणि याच्यानंतर शासनाला जाग नाही आली तर आम्ही जो नवीन योजनेचा जो चर चालू आहे या चरामध्ये सर्व शेतकरी बसून राहून निश्चित त्या मशिनरी आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत. म्हणून मी सर्व मुळा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो का आपण ही योजना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी सुगाव फाटा येथे जास्तीत जास्त आपल्या मुलाबाळांसह आपल्या घरातील कुटुंबासह हजर राहावं अशी मी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. पिंपळगाव खांड लघु पाटबंधाऱ्यामधून पठार भागावर पिण्याच्या पाण्यासाठी जी पाईपलाईन जाणार आहे त्या पाईपलाईनच्या मी लिंगदेवगाव येथील एक शेतकरी या नात्याने शासनाला जे आज पठार भागावर पाणी जाते आमच्या पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्पातून, ते आमच्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्या अगोदर आम्ही काय करतो, उद्या जे 7 तारीख आहे सुगाव फाट्यावर आंदोलनासाठी सर्व परिसरातील शेतकरी इथे जमा होणार आहेत आणि या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे, सर्वांनी हजर राहिलं पाहिजे. आणि इथं जर आपण आज यांना नाही अडवलं तर उद्याला आपली पुढची 4 पिढ्या यांना पाण्याचा प्रश्न तयार होईल, आपले उद्योगधंदे बंद होतील, दूधधंदे बंद होतील. हा आवाज सगळ्यांनी मिळून उठवला पाहिजे आणि सगळ्यांनी उद्याला सुगाव फाट्यावरती सकाळी 11 वाजता हजर व्हावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. पिंपळगाव खांड पाणी बचाव कृती समितीच्या वतीने व मुळा विभागातील शेतकऱ्यांच्या वतीने उद्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सुगाव फाटा येथे मोठं आंदोलन उभं राहत आहे. या आंदोलनाचं कारण असं आहे की पिंपळगाव खांड लघु पाटबंधाऱ्यातले पाईपलाईन पठार भागासाठी जात आहे. आमच्या हक्काचं पाणी पठार भागाला जात आहे. उद्या आम्ही रस्त्यावर येऊ, हे पाणी जर आम्हाला मिळालं नाही तर आमची परिस्थिती दयनीय होईल. यासाठी उद्या आम्ही आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने करीत आहेत. त्यासाठी सर्व मुळापट्ट्यातील शेतकऱ्यांना आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत. थांबतो. आणि मुळा परिसरातील सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि गेली 15 दिवसापासून
आम्ही पिंपळगाव खांड धरणातून ज्या पठार भागावर पिण्याच्या पाण्याच्या योजना चालू आहेत त्या रद्द व्हाव्यात. याचं कारण असं की सदर योजना ह्या लाभक्षेत्राबाहेर आहेत. धरणाच्या अधिसूचनामध्ये या पठार भागाचं कुठल्या प्रकारची नावं नाहीत आणि असे असताना त्या शासनाने त्या योजना मंजूर केल्या. वास्तविक पाहता धरण हे अतिशय छोटं आहे आणि जर उद्या पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या तर शेतकरी या भागातील शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होईल. म्हणजे पाठीमागं आम्ही 25-30 वर्ष जे भोगलं तेच पुढं आमच्या सर्व पिढ्या भोगावं लागतील. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना जनजागृती करून आम्ही गेली 15 दिवसापासून शेतकऱ्यांना जनजागृती करून उद्या 7/11/2023ला शेतकऱ्यांचा पक्षविरहित एक मोठा आंदोलन त्या ठिकाणी उभारणार आहोत. महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आम्ही त्या योजना रद्द झाल्या पाहिजे. आणि दुसरा प्रश्न आहे आमचे मुळेचं पाणी वाटप झालं पाहिजे. मुळेचं पाणी वाटप अद्याप कुणी मागितलेलं नाही आणि म्हणून ते झालं पाहिजे अशी एक आमची 2 मागण्या महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून त्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना जागृत करणं त्यांना डोळसपणा आणणे एवढं एकच उद्देश आमच्या ह्या पिंपळगाव खांड कृती समितीच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने सर्व मुळा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी जागे व्हावं. डोळसपणे आपला हक्क अबाधित राखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं आणि उद्याच्या आंदोलनासाठी आपल्या उद्याच्या भविष्यासाठी सर्वांनी सुगाव फाटा येथे ठीक 10 वाजता आपण त्या ठिकाणी जमायचे अशी मी आपल्या पिंपळगाव खांड कृती समितीच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. मुळा विभागातील पाणी कृती समितीच्या वतीनं उद्याचा बेमुदत संप सुगाव फाटा येथे आयोजित केलेला आहे. पैठण आंबोळपासून तर दोन्ही बाजूचे मुळा नदीवरील सर्व गावं खाली नांदूर खंदरमाळा आणि आवळवाडीपर्यंत हे सर्व लाभक्षेत्रातली गावं आहेत. आणि लाभक्षेत्र सोडून आज वर पठार भागाकडं हे चाललेलं पाणी 12 गावं 24 वाड्या असं आम्ही ऐकतो आहे. मुळा नदीचं पिंपळगाव खांड धरण 40 टीमशीचं आपलं 40 कोटीचं आणि पाणी चाललं आहे योजना ही 64 कोटीची असं आम्हाला समजतं आहे. वेळोवेळी लोकप्रतिनिधींना आम्ही मागच्या वर्षापासून भेटतो आहे. मंत्री महोदयांनाही बी आम्ही जाऊन भेटलो आहे आणि या सर्व काही कल्पना दिल्यात. म्हणून आमचा संपूर्ण ह्या परिसराचा शेतकरी कुठलं नेते नाही, आमचे सगळे पाणी कृषी जेवढे पाणी बचाव समितीचे आमचे सगळे कार्यकर्ते सर्व शेतकरी आणि यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे. हा मोर्चा भूतन भविष्य अशा पद्धतीचा हा मोर्चा होणार आहे. आणि आम्ही यामध्ये केलेल्या मागण्या, पहिली म्हणजे जी चाललेली योजना लाभक्षेत्र सोडून ती बंद झाली पाहिजे. दुसरी जी आमची मागणी आहे आमच्या मुळा नदीचं 40-50 TMC पाणी वाहून जातं, मुळा नदीचं फेरवाटप झालं पाहिजे. आमची तिसरी मागणी आहे आमच्या दोन्ही नदीच्या कडेला जे शेतकरी ही अडवणूक केली जाते पाणी परवण्याची ती बिनशर्त शेतकऱ्यांना दिली पाहिजे. आणि चौथी मागणी आम्हाला मुळा नदीला पाऊण टीमची पाणी, मुळा नदीला फक्त पाऊण टीमची पाणी आहे. काही जे धरणं झाले हे ते नदी सोडून झालेले, म्हणून पाणी अतिशय तुटपुंज आहे. हजारो कोटी आमच्या शेतकऱ्यांनी योजना राबवलेल्या आहे दोन्ही बाजूनी. आणि हे जे 40-50 गावं ह्या मुळा नदीला येणार आहे यांच्या काही योजना कार्यान्वित आहेत, काही योजना कार्यान्वित व्हायच्या आहे पिण्याच्या पाण्याच्या. आणि मग हा सगळा जर हिशोब केला तर हे पिण्याच्या पाण्या इतकं सुद्धा हे धरण आणि हे मुळा नदीला पाणी नाही. आणि मग हे थोडं कुठंतरी स्वातंत्र्यानंतर थोडंफार ह्या मुळा पट्ट्याला न्याय मिळाला आणि तोही आज हिरून घेतला जात असेल तर ते आमचा ह्या मुळा पट्ट्याचा शेतकरी अजिबात ही मान्य करणार नाही. आणि म्हणून यासाठी तमाम शेतकरी आमचे उद्या सुगाव फाट्यावर ते उपस्थित राहणार आहे.
आणि मी सर्व पाडाळण्यापासून आणि पैठणपासून तर खाली आभळवाडी खंद्रमाळपर्यंत सगळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना, मग घारगाव बिरगाव सगळे ते लाभ क्षेत्रामधले गाव आहे, यांना आव्हान करतो का तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आपल्या न्यायाची मागणी, आपली ही मागणीसाठी सर्व शेतकऱ्यांनी सुगाव फाट्यावर उपस्थित राहावं. ही सर्वांना आम्ही गेली 15 दिवसापासून फिरतो, हे सगळ्यांना आव्हान केलेले, सगळ्यांनी उपस्थित राहावा ही विनंती. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्पात जो पाण्याचा मर्यादित साठा आहे, त्या मर्यादित साठ्यातून लाभक्षेत्र जे पूर्वी पाटबंधारे विभागाने ठरवून दिलं त्यातील गावांना अजून पिण्याच्या पाण्याच्या योजना व्हायच्या राहिल्यात आणि जे पाणी शेतीसाठी वापरायचं आहे त्याच्याही योजना व्हायच्या राहिल्यात. असा अपुरा पाणीसाठा असताना लाभक्षेत्राच्या बाहेर संगमनेर तालुक्यातील 13 गावे आणि 19 वाड्या वस्त्यांना 64 कोटी रुपयाची मोठी पाण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे, सुरू झालेलं आहे काम तिचं. आणि जर ती पाणी इथून जर पिण्यासाठी संगमनेर तालुक्यामध्ये गेलं तर निश्चितपणानं आपल्याला पिण्यासाठी पाणी राहणार नाही, शेतीसाठी पाणी राहणार नाही. अशा प्रकारची पुढचे 100 वर्षाची परिस्थिती पुढच्या पिढ्यांसाठीचा आपण प्रश्न वाढून ठेवतो आहोत. आणि ह्या परिस्थितीमध्ये शासनाने जिथं शाश्वत पाण्याचा साठा आहे तिथून त्या गावांना पिण्याचं पाणी द्यावं, आमच्या पाण्यामध्ये भागीदारी करू नये अशी विनंती आम्ही वेळोवेळी शासन दरबारी करत आलो आहे मुळा खोऱ्यातील लोक. परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही आणि म्हणून उद्या 7 नोव्हेंबर रोजी सुगाव फाट्यावर शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही बेमुदत रस्ता रोको आंदोलन बायका मुलांसह जाऊन तिथं रस्त्यावर बसणार आहोत. आणि शासन जोपर्यंत हे पाणी संगमनेर तालुक्याला नेत नाही असं आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही तिथं रस्त्यावर थांबून राहणार आहोत, रस्ता अडवणार आहोत आणि शासनाला जाग आणणार आहोत. त्यासाठी मुळा परिसरातील हरिश्चंद्रगडापासून तर आभाळवाडीपर्यंत मुळेचे जे लाभधारक आहेत त्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. पहिलं आपल्याला हे पाणी थांबवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मुळेच्या पात्रातून 43 TMC पाणी पूर्ण वर्षभरात वाहून जातं आहे. त्यापैकी खालच्या भागामध्ये मुळेचं धरण आहे, त्यांना पाणी मिळतं आहे, बॅकवॉटरवाल्यांना पाणी मिळतं आहे. पण आभाळवाडीपासून हरिश्चंद्रगडापर्यंत लोकसंख्या आणि भूप्रदेश याप्रमाणे आमच्या वाट्याला जेवढं पाणी येतं आहे, समन्यायी पाणी वाटपाचं सरकारचं धोरण आहे. तर आमचं पाणी किती आहे तेवढं पाणी आम्हाला वाटून द्या, तेवढं आम्हाला अडवायला परवानगी द्या आणि तेवढं आम्हाला शेतीसाठी आणि पिण्यासाठी द्या. हाही आमचा हक्क साबित करण्याची पण आमची मागणी आहे. या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. आपल्या पिढीचा आणि पुढच्या पिढ्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सर्व शेतकरी आणि सगळ्या नागरिकांना कळकळीचं आवाहन करतो.